ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आज ऐतिहासिक निर्णय होता, या निर्णयामध्ये कुणी अपात्र झालं नाही। 16 आमदारांच्या अपात्रतेचा हा मुद्दा होता। तुम्ही तुमची बाजू त्या ठिकाणी मांडली। तुम्ही कमी पडलेला आहात की नेमकं काय घडलंय, कुठे कुठे काय पाणी मुरते असं तुम्हाला वाटतंय आणि पुढचं पाऊल नेमकं काय असेल? पहा, असत्याचा विजय प्रस्थापित करणारा निर्णय आहे। असत्य काही दिवस सत्याचे कपडे घालून फिरू शकते, परंतु नंतर असत्याला नागडं व्हावं लागते। आणि काही दिवसापुरती एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेल्या सगळ्यांना हे जीवनदान मिळालेलं आहे। सर्वोच्च न्यायालय यांना उघडं पाडणार हे नक्की आहे। त्यामुळे काही महिन्यांचा कालावधी अजून जाईल आणि सत्य आपल्या सगळ्यांच्या समोर येईल अशी अपेक्षा आपण करू शकतो। कारण की सर्वोच्च न्यायालयाने जवळपास 5 महिने या सगळ्या प्रकरणाचा विचार करून हे स्पष्टपणे सांगितलं होतं की भरत गोगावले यांना व्हीप म्हणून मान्यता देऊ शकत नाही, कारण त्यांची नेमणूक बेकायदेशीर आहे। मग त्यांनी काढलेले व्हीप मान्य करून आज जे काही निर्णय देण्यात आला तो कसा काय बरोबर असू शकतो? हा केवळ उद्धव ठाकरेंचा प्रश्न नाही, हा केवळ एकनाथ शिंदेंचा प्रश्न नाही, हा केवळ त्यांच्यासोबत पळून गेलेल्या आमदार खासदारांचा प्रश्न नाही, हा लोकशाहीचा प्रश्न आहे। आणि लोकशाहीचा पराभव या सगळ्यांनी केलेला आहे। आणि त्यामुळे आज अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा चुकीचा पायंडा निर्माण करणार आहे। संपूर्ण भारतीय पॉलिटिक्समध्ये कीड लागू शकते की कोणीही निवडून या, कोणीतरी पैसे खर्च करा आणि काही जणांना पळून न्या आणि मग त्यांनी आपलाच पक्ष तो आहे म्हणून सांगा, हे अत्यंत चुकीचं आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी दावा करण्यात आलेला आहे किंवा असं सांगण्यात आले राहुल नार्वेकरांकडून की जी कागदांची पूर्तता आहे, जी कायदेशीर बाजू आहे किंवा ज्या मीटिंग्स घ्यायला पाहिजे होत्या, व्हॉट्सअपद्वारे जे मेसेजेस द्यायला पाहिजे होते, यामध्ये बरीचशी तफावत आहे, सत्यता नाही आहे। व्हॉट्सअपचे मेसेज हे ग्राह्य धरण्यात येतात। हायकोर्टाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आहेत की तुम्ही जेव्हा ब्ल्यूटिक बघता तेव्हा ते रिसीव्ह झालेलं आहे आणि त्यांना मिळालेलं आहे असं गृहीत धरण्यात येते। हे काय सांगतात, काही पण निर्णय दिलेला आहे, त्याच्यामुळे खोट्याची बाजू घेऊन जो निर्णय दिलेला आहे तो वाचताना सुद्धा अनेकदा आपण त्यांना अडखळताना बघितलेला आहे। वेगवेगळ्या लोकांनी लिहून दिलेले पॅरेग्राफ कदाचित एकत्र करण्यामध्ये बरीच मेहनत गेलेली असेल, पण सर्वोच्च न्यायालय याच्यातलं सगळं दूध का दूध पाणी का पाणी करेल असं मला वाटते। कायदेशीरतेच्या चौकटीमध्ये हा टिकणारा निर्णय नाही, कारण की संविधानिक उद्देश म्हणजे कॉन्स्टिट्युशनल इंटेंट हा नाही आहे दाव्या परिशिष्टाचा की सगळ्यांनी पक्षांतर करावं आणि कोणीच अपात्र नाही, असं नाही आहे। कोणीतरी अपात्र ठरायला पाहिजे, तर मग एकनाथ शिंदेचे नाही अपात्र तर उद्धव ठाकरेंच्या गटातले अपात्र करा। का नाही अपात्र केले? हिंमत नाही, कारण की हिंमत नाही बेकायदेशीरता एवढ्या मोठ्या प्रमाणात राबवण्याची, आणि म्हणून अपात्र केले नाही। मला वाटते की हा कायद्याचा अपमान करणारा जो निर्णय आहे तो लोकशाहीसाठी चिंताजनक आहे। पण शिंदे गटाचे जे आमदार ते पण म्हणतायत की ठाकरेंचे आमदार अपात्र झाले नाहीयेत, आमचे तर होणारच नव्हते पण त्यांचे झालेले नाहीयेत, त्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार। नाही, गेलं पाहिजे त्यांनी, उलट त्यांनी जरूर गेलं पाहिजे, कारण की या निर्णयाच्या संदर्भात एक अत्यंत योग्य निर्णय देणं सर्वोच्च न्यायालयाची आता नैतिक जबाबदारी नाहीच तर कायदेशीर जबाबदारी ठरते। कारण की या निर्णयामुळे कोणीही भारतामध्ये निवडून यायचं, एक गठ्ठा जमा करायचा, त्यांना पळवायचं आणि तो पूर्ण पक्ष आपला आहे असं सांगायचं, असा सगळा प्रकार सुरू होईल। त्यामुळे अस्थैर्य विल ऑफ द पार्टी जे आहे की पक्षाची इच्छा काय आहे त्याचा कोणताही विचार याच्यामध्ये झाला नाही। पक्ष ही एक अमूर्त संकल्पना आहे, पण अचानक लेजिस्लेटिव्ह पक्षाला म्हणजे आपण त्याला म्हणून विधिमंडळ पक्षाला अचानक जास्तीचं अवास्तव महत्त्व या निर्णयातून देण्यात आलेलं आहे। कारण की लेजिस्लेटिव्ह पार्टी जी आहे, विधिमंडळ पक्ष, त्याचं आयुष्य केवळ 5 वर्षाचं आहे। ते निवडून आलेल्या आमदारांनी स्थापन केलेला विधिमंडळ पक्ष असतो। राजकीय पक्ष हा कायमस्वरूपी आयुष्य असलेला आहे। आज राजकीय पक्षापेक्षा विधिमंडळ पक्षाला जास्त महत्त्व देऊन एक नवीन बेकायदेशीरता प्रस्थापित होत आहे। सर्वोच्च न्यायालयाची जरूर दखल घेईल। या निर्णयाविरोधात तुम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहात का, आणि जर गेलात तर कोणकोणत्या मुद्द्यांच्या अनुसार त्या ठिकाणी तुम्ही लढाई लढाल पुढची? नाही बघ, जसं खोटं ज्यांचं आहे, खोटी बाजू आहे, त्यांनी जर सर्वोच्च न्यायालयात जायचं ठरवलं आहे तर ज्यांची सत्य बाजू आहे ते नक्कीच सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे। त्यामुळे उद्धव साहेब नक्कीच सर्वोच्च न्यायालयात त्याच्याबद्दल जातील असं मला वाटतं। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बी फॉर्मचा, जो तुम्ही पण उपस्थित केलेला आहे। बी फॉर्मवरती उद्धव ठाकरे यांची सही आहे। एबी फॉर्मवर उद्धव ठाकरेंच्या सह्या आहे आणि त्यांनीच 2019मध्ये सगळ्यांना उमेदवारी दिली। ती उमेदवारी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ॲक्सेप्ट केली, ते पक्षप्रमुख म्हणून त्यांची ती सही होती। त्यामुळे या सगळ्यांचे अन्वयार्थ काय निघतात याचा कोणताही विचार आजच्या निर्णयात झालेला नाही, आणि एकतर्फी एककल्ली अशा स्वरूपाचा हा जो निर्णय आहे हा संविधानिक अनैतिकता प्रस्थापित करणारा असल्यामुळे महाराष्ट्रातल्याच नाही भारतातल्या सगळ्या संविधान मानणाऱ्या लोकांना दुःख झालं पाहिजे असा निर्णय। एक तर कुणी अपात्र झालं नाही या निर्णयामध्ये, हे सगळ्यांना आश्चर्य वाटतंय। कोणीच अपात्र झालं नाही, म्हणजे एक संविधानिक अत्यंत गंभीर स्वरूपाचा अपघात झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कोणालाच काही इजा झालेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर या ठिकाणी आपल्याच भाषेत टोला लगावलेला आहे आणि सुप्रीम कोर्टात जाण्याची आता तयारी करतात ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे। त्यासोबतच एबी फॉर्मवर जर उद्धव ठाकरेंची सही आहे आणि त्याला निवडणूक आयोगाची मान्यता आहे तर मग
त्याबद्दलचा जो निकाल आलेला आहे तो बरोबर कसा आहे आणि चुकीचा निर्णय या ठिकाणी कशा पद्धतीने घेतला जातोय, लोकशाहीची कशी हत्या होते यावरही त्यांनी भाष्य केलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आता या प्रकरणामध्ये काय सुनावणी होईल पाहणं महत्त्वाचं ठरलं. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.